दोन्ही बाजूने. सरकारच्या संरक्षणाखाली महाराष्ट्रामध्ये बोगस कुणबी नोंदी झाल्या असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलेला आहे. तुम्ही या आरोपाकडे कसं पाहता? हा आरोप मी आज नाही करत आहे, पहिल्यापासून करतो आणि मी विधानसभेत केलेला आहे आणि त्याचे पुरावे दाखवलेले आहेत की कशा रीतीने खाडाखोड होते आहे, कशा रीतीने हे खोटे जे आहेत नावं दाखवले जात आहेत. सरळ सरळ जिथे मराठा लिहिलेलं आहे तिथे पू अगोदर लिहितात किंवा नंतर लिहितात, अक्षर वेगळं आहे, शाई वेगळी आहे, खोडाखोड आहे, हे दाखवलं ना मी. तर त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच. जातनीय जनगणना करणार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात असेल का? आहे ना, मागच्या पण होतं. मागच्या आत्ताचा जो जाहीरनामा होता त्याच्यामध्ये सुद्धा जातगणना करण्यासंदर्भातला विषय होता. मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं, मुख्यमंत्र्यांनी की अर्बन नक्षलवाद वाढला आहे, त्यांच्या मार्फत एक नरेटिव्ह पोहोचवलं जातं, विरोधकांकडून तसं केलं जातं, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीला फायदा झाला या लोकसभा निवडणुकीत. अर्बन नक्षलवाद हा जास्त NGOच्या मार्फत केला जातोय. सरकार विरोधी काही NGO आहेत असं देखील आता मुख्यमंत्र्यांचे भाष्य हे केलं त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर होणार नाही ना. मी त्यांच्या बाबतीत कसं काय बोलणार. जरांगेंची जी भूमिका होती OBC मधूनच आम्हाला हवं आहे, या संदर्भात आता तुमचं स्टँड परत काय आहे? कारण की मुद्दा परत उपस्थित राहतो, अनेक OBC नेते म्हणजे इतर OBC नेते थेट भाष्य करतायत कोणत्याही परिषद केलं जाऊ नये. 100%. त्याच्यासाठी तर परत मी पहिल्यापासून विरोध करतो आहे. हे आमच्या मोठ्या मोठ्या लाखो लोकांच्या रॅलीज झाल्या, त्या कशासाठी झाल्या, त्याच्यामध्ये आमचे भाषणं काय होते. आणि मराठा समाजाला OBCत आरक्षण देता येणार नाही हे आम्ही बोलत नाही. याच्यापूर्वीचे 4 आयोग जे होते, जे हायकोर्ट जस्टिसच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी नाही सांगितलं, सुप्रीम कोर्टाने नाही सांगितलं. आता हे परत तेच म्हणतात की आम्हाला OBCतून आरक्षण द्या. तुम्ही स्वतः भाजपसोबत जाणार नाही यासाठी आग्रही होता, भाजपसोबत नको जायला मी असं वडेट्टीवार म्हणतात. माहिती नाही आता, म्हणजे मला माहिती नाही, पण वडेट्टीवारांना माहिती असेल. मला माहिती नाही, पण वडेट्टीवारांना माहिती असेल. वायव्य मुंबईतला जो निकाल आहे त्याच्यावरून मागच्या काही वायव्य मुंबईचा जो लोकसभेचा निकाल लागला उत्तर पश्चिम, त्यावरून प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा सुरू होती, वेगवेगळे आरोप झाले. आता ठाकरे गट कोर्टात जाणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की 19व्या मतमोजणीच्या फेरीनंतर खऱ्या अर्थाने काहीतरी गडबड प्रशासनाच्या वतीने, निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आली. नाही, वर्तमानपत्रामध्ये फार उलटसुलट गोष्टी तिथे आलेल्या आहेत. हे खरं आहे की अगोदर कीर्तिकर पुढे आहेत, कीर्तिकर ना, अमोल कीर्तिकर तिथेच ना, पुढे आणि नंतर अचानक वायकर पुढे गेले. मला वाटतं काही पोस्टल रूट्स वगैरे काहीतरी असतील. आणि मग त्या बाबतीमध्ये जे आहेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्या बाबतीत पोलीस तक्रार पण नोंदवण्यात आली असं मी वर्तमानपत्रात वाचलेलं आहे. आणि इतर आता जे इंटरनॅशनल बिझनेसमॅन ते पण त्याच्यावर भाष्य करायला लागलेले आहेत. असं आहे, खरं खोटं काय आहे ते समोर येईलच. तुमची नाराजी दूर झाली आहे का? कारण की तुमची नाराजी पक्षात आहे का आता काही? कारण की जी राज्यसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर जी चर्चा सुरू झाली की भुजबळ साहेब नाराज आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या जर घरातच सगळं पददान दिली जात असेल अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू झाली. तुम्ही रोज भेटता, मी कधी म्हणालो का तुम्हाला मी नाराज आहे म्हणून? कधी कधी एखादा दिवस जातो मध्ये, नाही तर तुम्ही भेटता. अरे असं हे राजकारणामध्ये जे आहे, पक्षामध्ये राहून काही वेळेला ज्या काही गोष्टी मिळतात, काही गोष्टी नाही मिळत, पुढे जायचं असतं. काय आज नाही तर उद्या होतं, काम करत राहायचं असतं आपण. रोहित आज एक बैठक लिया. रोहित पवार असं म्हणताय की हल्ली प्रफुल्ल पटेलांशीच मोदींसोबत जास्त फोटो दिसतात, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष प्रफुल्ल पटेल की अजित पवार हा आम्हाला कोणाचा संभ्रम निर्माण झाला. असं बरं, ते सरकास्टिक त्यांचं बोलणं आहे. आज की बैठक पे हिंदी में जाना चाहेंगे। महाराष्ट्र में लोकसभा चुनाव में 2 जातियों के बीच में बहुत संघर्ष देखा गया। आप कास्ट बेस्ड सेंसस की मांग अभी कर रहे हैं केंद्र सरकार से। जी हाँ, मैं जो है हमारे जो यहाँ जो है बैठक हुई उसमें चंद लोगों को जो है समता परिषद को बुलाया गया है कार्यकारिणी के रूप में, और ये सारा जो है जो इलेक्शन जो हुआ लोकसभा का, इसका जायज़ा लिया गया कि किस जिले में क्या होगा, कैसे कौन से उम्मीदवार कैसे चुनकर आए, गिरे तो कोई क्यों गिरे, इसके बारे में
तो उस समय जो है कोई बातें सामने आई तो उन्होंने कहा कि भाई अब हमेशा के लिए मोदी साहब को मिलकर जो है आप लोगों ने ये प्याज के बारे में या और दूसरे ये MSP वगैरह लगा के कुछ ना कुछ रास्ता निकालना चाहिए, क्योंकि पता नहीं कभी ये सवाल ऊपर उठता है इलेक्शन के समय पर और कितना ही काम करें लोग तो उल्टा ही जो है परिणाम होता है। साथ ही उन्होंने ये भी हमारे लोग जो कह रहे हैं कि भाई अब जाति गणना होनी आवश्यक है। नीतीश कुमार ने भी जो अपने राज्य में की वैसे अगर करते हैं तो भारत सरकार के